आणि लोकांमध्ये फूट ही पॉलिसी अनेक वर्षापासून डिवाइड अँड रूलची जी पॉलिसी आहे ती पॉलिसी करून सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या काही नेत्यांना काही पक्षांना मला जाब विचारायचा आहे। या देशाचं बाबासाहेबांनी असं संविधान बदललेलं आहे जो कोणी या संविधानाला हात लावेल त्याच्या हाताला आग लागल्याशिवाय राहत नाही, त्याचा हात तुटून गेल्याशिवाय राहत नाही। हे संविधान एवढं जबरदस्त आहे की त्या संविधानाला संविधान म्हणजे आग आहे, संविधान म्हणजे आग आहे, संविधान म्हणजे आमची जाग आहे, संविधान म्हणजे आग आहे, संविधान म्हणजे लोकतंत्राच्या विचारांनी फुललेली बाग आहे। आमच्या मनामध्ये जरूर राग आहे, आमच्या मनामध्ये जरूर राग आहे, पण या देशाचं संविधान म्हणजे लोकशाहीची आग आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान अजिबात कुणाला बदलता येणार नाही, पण जे नरेंद्र मोदीजी संविधानाला माथा टेकतात, ज्या नरेंद्र मोदी यांनी बाबासाहेबांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत, अनेक वेळेला ते बाबासाहेबांचं नाव घेतात, कुठल्या पंतप्रधानांचं नाव घेतलं होतं तुमच्या कधी? अनेक वेळेला अनेक महत्वाच्या वेळेला त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन बाबासाहेबांच्या बद्दल ऋण व्यक्त करणारे पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आहेत। त्यांना हरवण्यासाठी तुमच्याकडे एकच आवाज, ज्या लोकांना इमर्जन्सीच्या काळामध्ये जेलमध्ये टाकलं, काँग्रेसच्या काळामध्ये इमर्जन्सी आणून या देशाच्या संविधानाला चॅलेंज देण्याचं काम त्यावेळेला करण्यात आलं। संविधान जे आहे ते संविधान बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला। त्याच राहुल गांधींनी सातत्यानं मोदींवरती आरोप करावे, हे संविधान बदलणार आहे, संविधान फक्त ते दाखवत होते, संविधानात एकही पुस्तक त्यांनी उघडून कधी वाचलं नाही आणि फक्त निवडणुकीच्या काळामध्ये संविधान दाखवत होते। पार्लमेंटमध्ये निवडून आले, चांगल्या जागा मिळाल्या की ठीक आहे, राहुल गांधी आहेत फार जोमात, थोड्या ज्या जागा आल्यामुळे राहुल गांधी आहेत फार जोमात, नरेंद्र मोदी आहेत आपल्या विकासाच्या कामात। जरूर आपल्याला काय करायचं करा, पण अशा पद्धतीनं सातत्यानं आरोप करणं योग्य नाही। पंतप्रधानांना सहकार्य करणे विरोधी पक्षांची जबाबदारी आहे। देश हा विकासाच्या दिशेनं भरधावपणे पुढे चाललेला आहे, अनेक रोड चांगले होत आहेत, रेल्वेमध्ये अनेक सुधारणा होत आहेत, एअरपोर्ट मध्ये सुधारणा होत आहेत, 80 कोटी लोकांना फ्रीमध्ये धान्य मिळत आहे, अनेक योजना जरी जागा आल्या असल्या आमच्या कमी तरी आम्ही देत आहोत तुम्हाला विकासाची हमी। देशाचा विकास करण्याची जबाबदारी 293 जागा आमच्या निवडून आल्या, सरकार बनवण्यासाठी 272 जागांची आवश्यकता होती, पण आम्हाला 293 जागा मिळाल्या। आणि हे सगळे नेते, सगळे इंडिया आघाडीचे नेते स्वप्नात होते की आमचं सरकार येणार, मनातल्या मनात राहुल बाबा विचार करत होते की मी पंतप्रधान होणार। जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि आठवले एकत्र आहे तोपर्यंत तुम्हाला पंतप्रधान होता येणार नाही। मी काय सत्तेसाठी बीजेपी सोबत नाही, पण मी ज्याच्या सोबत जातो त्यांची सत्ता येते हा गेल्या 30-35 वर्षाचा अनुभव आहे। मी ज्याच्या विरोधामध्ये गेलो त्याचा सत्यानाश होतो। मी तुमच्या सत्तेवर राहिला, पण मी त्यांना सोडून मी बीजेपी सोबत शिवसेनेसोबत आलो आणि या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सत्यांतर झालेलं आहे, दिल्लीमध्ये मोदींची सत्ता आलेली आहे। जरूर एकदा बीजेपीला 282 जागा मिळाल्या, 14 मध्ये 303 जागा मिळाल्या, 2019 मध्ये एवढेला 240 जागा मिळाल्या, ठीक आहे, पण आमच्या एनडीएकडे क्लिअर बहुमत आहे। ज्या वेळेला बीजेपीकडे क्लिअर मेजॉरिटी होती त्यावेळेला सुद्धा नरेंद्र मोदी आणि बीजेपीने त्याला एनडीएचं सरकारच म्हटलेलं आहे, नॅशनल डेमोक्रेटिक अलायन्स असला तरी माझ्या पक्षाला त्या मंत्रिमंडळामध्ये संधी आहे, एनडीए मध्ये माझा पक्ष आहे।
देशाच्या सर्व राज्यामध्ये माझा पक्ष जाऊन पोहोचलेला आहे. अंदमान निकोबार मध्ये माझा पक्ष आहे. लक्षद्वीप मध्ये लवकरच माझ्या पक्षाची स्थापना होणार आहे. मी मंत्री झाल्यानंतर नॉर्थ ईस्टच्या प्रत्येक राज्यामध्ये माझा पक्ष जाऊन पोहोचलेला आहे. आणि मला बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेची माझ्यावर जबाबदारी आहे. समाजाला न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष टिकवण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. काय लोकांनी नावं वंचित म्हणून नावं ते दिली, ते आहेत वंचित आणि आम्ही आहोत अकिंचित. त्यामुळे ठीक आहे, बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष तर चालवला पाहिजे. आपण नवीन नवीन नावं देऊन काय चालणार आहे का? बाबासाहेब आंबेडकरांचा पक्ष मी नॉर्थ ईस्ट मध्ये नेलेला आहे. आणि आता अमेरिकेमध्ये ट्रम्प उभे आहेत. रिपब्लिकन पक्ष त्या ठिकाणी उभा आहे. रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक असा त्या ठिकाणी संघर्ष आहे. बघूया, रिपब्लिकन पक्ष निवडून आला तरी मला आनंद आहे आणि डेमोक्रॅटिक आला तरी काय नाही, परंतु विरोधी पक्ष मात्र त्याचं उदात्तीकरण करतात, त्याचा अपवाद पसरवतायत. ते म्हणतात की याचा डिसिजन दिलेला आहे हे चुकीचं आहे. आणि म्हणून आम्ही सगळे SC ST जे खासदार आहेत ते सगळे मिळून आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना दिलं. त्यांना सांगितलं की अशा अशा प्रकारचं मत त्या न्यायाधीशांनी व्यक्त केलेलं आहे, क्रीमी लेअर लावणार नाही. आणि त्याच्यामुळे आम्ही निर्धास्त झालो. आणि त्या माध्यमातून मी तुम्हालाही सांगू इच्छितो की तुम्ही सगळ्यांनी सुद्धा निर्धास्त राहिलं पाहिजे. विरोधी पक्ष याचा थोडासा गवगव करण्याचा प्रयत्न करेल, परंतु आपण त्याला प्रत्युत्तर दिलं पाहिजे. याला कारण आता मागच्या निवडणुका झाल्या, सगळेजण आता सांगितलं साहेबांनी इथे की आरक्षण आणि संविधानाच्या माध्यमातून थोडंसं अफवा पसरवण्याचा प्रयत्न झाला आणि काही अंशी त्यांना यश सुद्धा आलं. परंतु मला निश्चित मी सांगू शकतो की 2014ला ज्यावेळेस नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आलं पूर्ण बहुमत होतं. 2019ला परत सरकार आलं तेव्हासुद्धा पूर्ण बहुमत होतं. त्यावेळेस त्यांनी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला नाही. 542 लोकसभेच्या जागा आहे, त्या 542 पैकी 542 जरी निवडून आल्या तरी सुद्धा कोणाचा बाप हे संविधान बदलू शकणार नाही. ही महती बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची. आणि म्हणून तुम्ही आम्ही सगळ्यांनी निर्धास्त राहिलं पाहिजे. विरोधी पक्ष जे अफवा पसरवण्याचा प्रयत्न करतोय आणि हे करत असताना गेल्या SC STंना योजना आल्या त्या बऱ्याच अंशी आपल्याला त्याचा लाभ मिळालेला आहे. आपला देश एक प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करू लागलेला आहे. बऱ्याचशा योजना मिळालेल्या आहेत, काही मिळत आहे. त्यावेळेस तिचे टर्शरी केअर हॉस्पिटलची आरोग्याची अतिशय महत्त्वाची गरज आवश्यकता होती आणि पाठपुरावा बरीच वर्ष चालू होता. महाराष्ट्र सरकारमध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आणि वसईमध्ये 250 कोटींचं सुसज्ज हॉस्पिटलला मान्यता दिलेली आहे. त्याचं भूमिपूजन काही दिवसापूर्वी झालेलं आहे आणि त्याचा पहिला हप्ता 25 कोटी रुपये हा महानगरपालिकेकडे सुपूर्द केलेला आहे. ग्रामीण भागात सुद्धा येत आहेत. रमाई आवास योजना असेल, शिष्यवृत्ती असेल, परदेशासाठी विद्यार्थ्यांना जाण्यासाठी मदत असेल किंवा आता महाराष्ट्र राज्यातर्फे आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, बऱ्याच बहिणींना त्यांचा हप्ता मिळाला असेल. त्याचा उद्या कार्यक्रम सुद्धा ठेवलेला आहे. आता मी अशा अनेक योजना महाराष्ट्र सरकारतर्फे केंद्र सरकारतर्फे आपल्या सगळ्यांसाठी राबवण्यात येतात. त्याचा प्रत्यक्ष लाभ हा आपल्याला मिळालेला आहे. केंद्र सरकारतर्फे जे काय मोफत धान्य दिलं जातं त्याच्यामध्ये आपण बघतो की साधारणतः 80 कोटी नागरिकांना त्याचा लाभ होतोय. 25 कोटी गरीब दारिद्र्य रेषेच्या वरती आलेले आहेत आणि त्यामुळे आपला भारत देशाला एक चांगलं नेतृत्व मिळालेलं आहे आणि त्याच्यामुळे आपण सर्वांनी विश्वास ठेवला पाहिजे. हे करत असताना केंद्र सरकारतर्फे ज्या काही योजना तयार झाल्या त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा अतिशय
मान सन्मान ठेवला गेला. पंचतीर्थ आठवले साहेबांना माहीत असेल, पंचतीर्थ ते बाबासाहेब आंबेडकरांचं ज्याचे वास्तव्य होतं लंडनला असेल किंवा मुंबईचं हिंदू मिल असेल, नागपूरचं दीक्षाभूमी असेल किंवा त्याचे जन्मगाव मोह असेल, किंवा त्यांनी नरेंद्र मोदी सरकारने घेतलेलं आहे. आणि त्यामुळे एका बाजूने विकासाची वाटचाल करायची आणि दुसऱ्या बाजूला आपले संस्कार, आता इतिहास पण जपला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपलं सरकार काम करत आहे. आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी आता लक्षात घेतलं पाहिजे, आपण सगळ्यांचा विकास झाला पाहिजेच, परंतु समाजामध्ये ज्या काही गोष्टी दुफळी तयार करतात अशांना सुद्धा आपण अटकाव केला पाहिजे, त्यांना थांबवलं पाहिजे. आणि हे फक्त आपला समाज करू शकतो. आणि ती शक्ती तुमच्यात आहे, त्या शक्तीचा वापर करण्याची गरज या निमित्ताने निर्माण होते. आणि त्यामुळे जे काही पक्ष आपल्याला त्यांना असं स्वतःचं अस्तित्व आहे, स्वतःचा विचार करू शकतो आणि तो विकासाच्या वाटेवर चालू शकतो, ह्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आज अतिशय खूप चांगला कार्यक्रम या निमित्ताने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षातर्फे इथे घेतलेला आहे. मी सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि माझासुद्धा या स्टेजवर सत्कार केला त्याबद्दल आपण सर्वांचा आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद. सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष करण्यासाठी सत्तेत आम्ही असलो तरी सुद्धा सत्तेच्या ज्या कावे आहेत, काँग्रेसच्या पाठीची जनता राहिली, काँग्रेस सत्तेवर राहिली. विष्णू सावराजी हे आदिवासी खात्याचे मंत्री होते. मला सुद्धा माननीय शरद पवार यांच्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण खात्याची जबाबदारी सांभाळण्याची संधी मिळाली. राजकारणामध्ये बदल होत असतात. लोकशाहीमध्ये वन मॅन वन व्होट वन व्हॅल्यू. एका माणसाच्या मताला एकच किंमत. ते राष्ट्रपती असोत, प्रधानमंत्री असोत, मंत्री असोत, राज्यपाल असोत, खासदार असोत, आमदार असोत, सफाई मजूर असोत, कर्मचारी असोत, सगळ्यांच्या मताला एकच किंमत आहे. फार मोठं योगदान या देशाच्या संविधानामध्ये आहे. त्या संविधान सभेमध्ये आपली बाजू अत्यंत खंबीरपणे मांडण्याचा प्रयत्न करणारे बाबासाहेब आंबेडकर. आणि एवढ्या खस्ता खाऊन जरी संविधान बदललं नसतं तर पाकिस्तान, बांगलादेश सारखी परिस्थिती आमची झाली असती. आपल्याला कोणालाही हातात सत्ता घेण्याचा अधिकार नाही. सत्ता मिळवायची असेल तर बहुमत मिळवा, सत्तेवर यायचं असेल तर जर योगदान असलं तरी पंडित जवाहरलाल नेहरू आणि राजेंद्र प्रसाद यांनी 26 नोव्हेंबर 1949ला सांगितलं. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला संविधानाचा ड्राफ्ट त्यांच्याकडे सोपवला, हे संविधान 26 जानेवारी 1950ला लागू झालं 2 महिन्यानंतर.